काय हो यांनी की या लक्षी नसते वाटते व्हॅलेंटाईन डेचं. सकाळी तर काहीच नाही म्हटलं. म्हटलं काय माहिती लक्ष तशीन तर. मी काल पण किती विषय काढला म्हटलं हो असं तसं. यांना काही आठवण नाही वाटते. जाऊ दे तसंच कुठं आपलं काय व्हॅलेंटाईन डे एवढं कायच आहे. आपलं कुठंच आहे ते. चल बाई कपडे वाळू घातले. चल आता पटकन ना किचन मध्ये आवरून घेते थोडस. मस्त दुपारी आराम करते आज. मंजू. हा लवकरच आले का तुम्ही तर गेले होते ना. हो, काहीतरी विसरलो होतो म्हणून आलो. काय राहिलं होतं. डोळे बंद कर. हा हे काय नवीन. कर ना. ठीक आहे. उघड डोळे. याचीच वाट पाहून राहिली होती ना. तुला वाटलं माझं लक्षच नाही. माझं लक्ष असते. पण हे ना फालतू डे मी मनवतच नाही, खरं सांगतो, नाराज होऊ नको. पण व्हॅलेंटाईन डे, ट्रेडी डे, चॉकलेट डे, अमका डे, ढमका डे याच आपण नाहीच आहो. हे आपल्या पायीच नाही. पण म्हटलं चला, तुला वाटून राहिलं म्हणून एक बुके आणला. कारण मी शिवछत्रपतींना मानणार आहे. छत्रपती संभाजीराजांना मानणार आहे. मी त्यांचे दिवस साजरे करतो. मी त्यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो आणि लहानाचा मोठा झालो. त्यामुळे हे फालतू गोष्टी माझ्या डोक्यात कधी आलेही नाहीत आणि येणारही नाहीत. हा, तुझ्यावर एकनिष्ठेनं प्रेम करीन, संसारात सगळ्या तडजोडी करीन, सुखाचा संसार करून दाखवीन. हे मात्र खरं. पण हे व्हॅलेंटाईन डे आणि कोणते कोणते डे हे काही आपल्या भाईस कधी पडले नाहीत पण पडणारही नाहीत. मला माहितीये तू वाट पाहून राहिली होती की हे आपल्याला कधी काही गिफ्ट देतील का, बुके देतील का, चॉकलेट देतील का, ट्रेडी देतील का, एखादं गुलाबाचं फूल देतील का. हा? म्हणून हा गुच्छ तुझ्या इच्छेखाती आणि आनंदा खातर आणलेला आहे. हॅपी व्हॅलेंटाईन. तसं नाही म्हणजे मी काही एवढं नाही मानत पण म्हटलं एवढा ट्रेंड चालू आहे तर कदाचित. नाही तसं माझंही काही नाही. मलाही एवढं असं काही हे नाही आहे. थँक्यू. एक मिनिट हा. 2 मिनिटं थांबा. हे माझ्याकडनं आपल्या झाडाची फुलं आहेत. बापरे लस मजा येतोय बाबा. पण नाही तुमची काळजी तेवढेच करतात हा. किती काळजी घेतात तुमची. हो मग काय सांगतो तुले माय बाई सारे पोट धरू धरू हसत. पण ते बी खरंच आहे. त्या सासरे लय काळजी करतात बरं माई. लय करतात मग काय आता तुमच्यासारखं नाही माय नवीन सीन ते तुमचं माय बाई ते काय म्हणतात ते काम कमी डोंगरात जास्त असते माय बाई निरा. आमच्या दिनासारखं दिवसभर शिटू 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 एखादी माळ घेतली ना ते 108 मध्ये माळ जपते तो. मग लोक रामकृष्ण हरी म्हणतात तितक्या काय शिटू शिटू म्हणते. ते नाही येत माय बाई आम्हाला. आमचं कसं साधं वाधं पण असं मनातून. तर सासऱ्यामुळे दिवसभर आवाज नाही देईन पण मनात हमेशा द्यायच्या राहील मी. असं होतं आमचं. तुमचं निरा माय बाई आता काय माय बाई भूत ऊत येते तुमच्या डेले तर. कोणता कोणता डे माय रोज डे हग डे चॉकलेट डे काय काय डे माय बाई. आमचे डे मे काही नाही माय बाई. व्हॅलेंटाईन डे ना कोणताच नाही माय बाई. आता व्हॅलेंटाईन डे बी आला तुमचा का हाय माय तुमचा प्लॅन दोघायचा कुकडे चालले का फिरायला गेले मागच्या बारीला माझ्यानं झोकला माय तुमचा निरा. नाही बाई काही प्लॅन नाही. बापा रे, दोघी सासू नाहीची गोष्टी झाली वाटते. मस्त आहे. आपल्याला टेन्शन मध्ये बाहेर काढून देतात ह्या मस्त दोघी जणी हशी मजा करत दिवस गमावतात नाही. वा रे वा. शांताराणी ओ माय व्हॅलेंटाईन कुठे गेली. काय ते चुलीजवळच राहतं का नेहमी. ये इकडे बाहेर बाय ना काय आणलं. आली आली 2 मिनिटं. माय बाई असं झुमी निरा जवळच झाली फुगेवाले झाले. काय आणलं एवढं सारं. अहो शांताराणी आज तुला माहित आहे का व्हॅलेंटाईन डे आहे ना. मग ते व्हॅलेंटाईन डे पाहिजे असते म्हणतात सारं मी बी घेऊन आलो. अहो तो व्हॅलेंटाईन डे नाही ना मी ऐकलं ना काल ते ना. व्हॅलेंटाईन आहे ते आणि तुम्हाला कुठं सुचलं नाही एवढं. मला मला सुचत नाही म्हणजे मी काय या पृथ्वीला आवडत नाही का. मला पण सुचते. ये 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 गुलाबाचं फुल घे लाव दे आंबाड्या साजरी दिसत तू आंबाड्याच्या गुलाबाचं फुल लावलं की. माय बाई काय आणलं माय आज आणि कोण काम धंदा नाही म्हातारा वयात आता फुलं लावलं होतं का मला तुम्ही काय आंबाड्यात. काय शांताराणी अभी बाल सफेद हुए तो क्या हुआ दिल तो अभी जवा है हमारा. हैप्पी व्हॅलेंटाईन डे म्हटलं शांताराणी.
वा बाई तिकडे तुम्ही तर काही बी आज मग काय आणलं बा डोक्यात कोणतं नाटक पाहिलं का काय केलं ते लेकरं बकरं हसतील ना म्हणतील की काय बाई आज बुड्याला सुसून राहिलं वय गेलं आणि सोय आली म्हणते ना आता काही म्हणतं का काही लावून राहिली वय गेलं मी का तुला म्हातारा दिसून राहिलो का अजून म्हातारा नाही मी म्हटलं अजून मी लय अजून आपण तरुण असं समजू नको ये ना वजन होऊन राहिलं ना मला चॉकलेटचा डबा घे पहिले पोळ दे चॉकलेटचा डबा खा बाय बाई आता या वय चॉकलेट खाल्ला होता का दात दुखतील ना तसेच दात दुखतात मग बालटी साजरे आहे चॉकलेटचं पाकिट रोज मोठं आणलं मग तुला काय वाटते मला माहित नाही का तुला चॉकलेट आवडते तर त्या टीव्हीत ऍडव्हर्टाईज पाहत होता तू मला माहित नाही कशी पाहत तुला माहित आहे आवडते बाई की नाही पण तू म्हणत नाहीस की चॉकलेट आणा म्हणून आज आणलं चॉकलेट बी काय आता तुम्हाला लक्ष आहे नाही मला आवडते पण काय म्हणता आता हे आणा ते आणा हा बाकीचा खर्च सुचू देत नाही त्याच्याच कुठे मी माझं सांगू चॉकलेट आणा म्हणून काही मी म्हणत नाही पण मला समजते ना शांतनाने तुला काय पाहिजे काय नाही आगे फुगा हार्ट शेपचा फुगा काय बाई या माणसाला आता काय सुचून राहिलं माझ्या म्हाताऱ्या वयात फुगी काय आणले माझी आता बर्थडे आहे का मला हॅपी बर्थडे लावतात ना हॅपी बर्थडेले काही आणते बाई या माणूस काही झाले व काही बोलते काय आज सगळं तुझ्यासाठी आहे फुगे फूल हा गुच्छ हे पाय मोबाईल आणला मला माहिती आहे तुला मोबाईल खराब झाला त्या मोबाईल नाही रेंज येत ना त्याच्यावर काही दिसत स्क्रीन बी खराब झाली लॅपटॉप वापरता का त्याला वापर हागे चांगला मोबाईल आणला मस्त कायलेच आणला व चालला असता तो अजून 2-4 महिने चालवला असता मग पाहिलं असतं पाहिलं फालतूच तुमचं घेतलं असतं नाही तर जुना तुम्ही घ्यायला लागत नवा मला जुना द्यायला लागत तुमचा तेच तर करत आलो शांत आयुष्यभर मी नवा मोबाईल घेईन बाजून तू वापरतो पहिले काही लागलं ते मी घेईन मला झालं की तुले आता नाही तसं आज सगळं तुलेच नवं पाहून घेऊ मला नाही पाहिजे मला तर चांगलाच आहे अजून आणि म्हटलं हॅपी व्हॅलेंटाईन डे त्या फोन करत जाय मला वावरात गेलो मी की मग काय ग शेदुरी आणा लागते की द्यायला लागते हिच्याला फोन करायला लागेल ना माय करत जाईन ना आणि हॅपी व्हॅलेंटाईन तुम्हाला बी थँक्यू आणि खरं सांगा मंडळी व्हॅलेंटाईन डे ह्या डे काही नसते लग्न झालं की लय मोठ्या जबाबदाऱ्या पडतात आणि त्याच्यात माहित आहे का बायको सगळ्यात मोठी जबाबदारी निभावते कधी म्हणत नाही हे द्या का ते द्या का हे आणा का ते आणा त्यांना तिला माहित असते ना की एक खर्च केला की दुसरा खर्च पैसेच नाही उरत त्याच्यात ते काही म्हणत नाही आपण काही गोष्ट घेत नाही कारण आपण तितकं स्वार्थी असतो नाही ते मुख्य राहते तर आपण बी मुख्य राहतो पण आज म्हटलं नाही असं करूच नाही आज तिला माहित मला तिचा फोन खराब झाला तिला चॉकलेट आवडते तिला फुलं आवडतात फुगे आवडतात आता आवडणार तर आहेच ना बाईला आवडते राजवर मग दिलं एक दुसरं काय व्हायला चाललं असं आणि सगळं मलाच घेऊन आणले तर तुमच्यासाठी नाही आणलं का काही हा तुम्हाला आणायला लागत होतं काही ना काही आता तुमचा बूट खराब झाला तो चष्म्यातून दिसत नाही नंबर वाढला तर ते करायला लागत होतं काही घेऊन आले काही नाही ना काही नाही आता का आपण लहान राहिलो का आता वय काय सोय काय बाई एवढेच सुचून राहिलं माय व्हॅलेंटाईन काय शांतराने वय म्हणत काहून स्वतःला म्हातारा जमत आपण म्हातारा नाही झालो ना अजून काय बिचारे आता 30 वर्षाच्या पहिला लग्न झालं आपलं मी नव्हतं आलतो घोड्यावर बसून आता 20 वर्षाच्या पहिली आणि तू म्हणतो म्हातारा झालो काय बिचारे अजून तर काही नाही लय दूर आहे आपलं गाड अजून बाकी आज मला लय खुश झाली मी मला वाटलं नव्हतं काही की तुमचे लक्ष देणं व्हॅलेंटाईन डे फुगे लागे ते फुलं आणणं चॉकलेट देणं मोबाईल तसा म्हणून सांगतो बरं आणला त्या मोबाईलवर आवाजही नाही येत जाय पण चालला असता 6-5-6 महिने काय लेस खर्च केला त्याच्यापेक्षा तुमचा बूट बदलणं बरं महत्वाचं होतं बिचारे हो वावरात जायला लागते काटे रुकतात पायात बूट असलं की पायाला बरं राहते घेतो ना गंगुरानी बुटाचं काही अर्जंट नाही आज तर बूट चांगला आहे अजून मी म्हणतो 12 महिने काढते हा बूट तू काय आता बूट लावून राहिली घेईन मग बूट हो माहित आहे मला पुढच्या वर्षी का तुम्ही तर 2 वर्ष काढता या बुटावर पायात इकडे काटे रुतीन तरी हा घ्या मग माझ्यासाठी बूट आणून ठेवता घ्या बूट शांता तू काय बूट आणला हा काय तुले फालतू सुस्त वय की नाही तुमच्या काही किराण्यातलं वाचवलं असेल नाही या पुढच्या महिन्याला घेऊन ते पुढच्या महिन्याला घेऊन त्यात लागे पैसे वाचून लागे बूट घेऊन आले मला नाही तू बिचारे काय सांगा शांता मस्त माझ्या मनात एक गाणं आलं म्हणू का गाणं तुझ्यासाठी आता मी काय सुचून राहिलं तुम्हाला की हे ऐक मग माझ्या मनातलेच बोल आहेत ना ते जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा अगर न मिलते इस जीवन में लेते जन्म दोबारा जन्म जन्म का
कसं वाटलं शांत मला गाणं? भलतच गोड होतं तुमच्या वाणीच. आता मग मला बी म्हणतलं ऐका ना. एक तेरा साथ, एक तेरा साथ हमको दो जहां से प्यारा है. एक तेरा साथ ना मिले संसार तेरा, प्यार तो हमारा है. एक तेरा साथ, एक तेरा साथ हमको दो जहां से प्यारा है. एक तेरा साथ. एकदम भारी बोलली शांताराणी तू. माहित होतं मला, पण 20 वर्ष लागले बी रे ऐकायले. 20 वर्ष लोक नाही सांगितलं काही. म्हण ना आता बी काहीतरी. काय नवीन पिढी सारखा व्हॅलेंटाईन डे काहीच नाही म्हणत काय? येत नाही बी. आता काय म्हणू लागते? स्वयंपाक झाला या जेवले. हॅपी शांताराणी. काय विचार आहे? काय मग मंडळी, आवडलं का आमचं व्हॅलेंटाईन डे चं सेलिब्रेशन? तुम्ही बी करत जा एखाद्या दिवशी. कायचं व्हॅलेंटाईन कायचं काय हो, संसारात पडलं गट्टे गट्टे पडतात संसारात. त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो. कामाजो केलं ते माणूस. पण एक दिवस केलं बायकोचं कौतुक तर काय बाय चाललं. आणि त्याला काय व्हॅलेंटाईन डे नाव द्यावं लागते? कोणत्या दिवशी आपल्याच गार्डन मधलं फुल तोडायला बायकोला द्यावं का कशी खुश होते. आणि प्रेम म्हणजे खरं सांग का, ते काही बोलल्यानं म्हटल्यानं त्यानं काही नसते होत. प्रेम हे लोणच्या सारखं असते. ते जसं जसं जुनं होते तसं तसं मुरत जाते. लोणचं कसं मुरते असं जितकं जितकं मुरते तितकं तितकं गोड लागते. तसंच प्रेमाचं असते. जितकं तितकं जुनं होते तितकं तितकं अजून अजून वाढते. मग आता बायको आपल्यासाठी इतकं सारं करते. अख्ख्या कुटुंबाचं करते ते आपल्या. आपण वावरात जातो, वावरातून येतो, काही ते बसत नसते. ड्युटीवर जाणारे बी घरी बाई बसलेली तर ते दिवसभर काम करते बिचारी. आपण म्हटलंय दिले खाणे दिवशी चांगलं तर काय बाय चाललं आणलं तिसं एखादं चॉकलेट. त्यात काय तिला काय पाहिजे काय नाही याची काळजी घेतली. हाच तर लय मोठा व्हॅलेंटाईन डे आहे. तर मग म्हणा द्या एखादा बायकोला गुलाबाचं फूल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोलू नका. चला भेटतो मग पुढच्या व्हिडिओत.